वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर. इंग्रजीतलं हे वाक्य शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या परिवाराला तंतोतंत लागू पडते. कुपवाड्यामध्ये अतिरेक्यांशी लढताना धारातीर्थी पडलेल्या संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देखील आता लष्करात दाखल होण्याच्या वाटेवर आहेत. आपल्या पतीचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वाती यांनी लष्करातल्या अधिकाऱ्यांना सैन्यात जायची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आपल्यावर डोंगराएवढं दुःख असतानाही स्वाती यांनी आवश्यक त्या सर्व परीक्षा दिल्या आणि त्यात त्या यशस्वीपणे पासही झाल्यात. सध्या स्वाती यांची शारीरिक क्षमता चाचणी बाकी आहे आणि येत्या काही दिवसात लष्कराच्या वेशामध्ये आपल्या परिवाराचा देशसेवेचा वसा त्या चालू ठेवताना दिसतील. या निमित्ताने त्यांच्या परिवाराशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी. बघूया. कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर मरणानंतर त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण भारत हा हळहळत होता. असं असताना त्यांच्या पत्नीने मात्र त्या दुःखावरती न राहता आपल्यातली एक जिद्द दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या आता या सैन्य दलात भरती होत आहेत. काही दिवसांमध्ये त्याही आता सैन्यांशी दोन हात करताना दिसतील. याबाबत जाणून घेऊया. त्यांचे भाऊ जयवंत आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही? संतोषला वीरमरण आल्यानंतर त्यांनी खूप थोडे दिवसात म्हणजे एक 15 ते महिन्याभरात त्यांनी लगेच प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि त्यांना भरती व्हायचंच होतं. जे संतोषचं राहिलेलं काम होतं, जो कुपवाडमध्ये तो करणार होता, ते त्यांना पूर्ण करण्याची इच्छा होती. तिथे बॉर्डरवर आपले पर्यटक जात नाहीत. तिथल्या लोकांना म्हणजे जे लोकल लोक असतात त्यांना रोजगार मिळण्यासाठी तिथे टुलिप गार्डन बनवणे किंवा रिव्हर राफ्टिंग किंवा तिथल्या लोकांची आर्थिक उन्नती होईल या पद्धतीनं त्याचं काम तिथे चालू होतं. ते त्यांना पूर्ण करायचं होतं. ते त्यांनीही जवळून बघितलं होतं, मीही जवळून बघितलं होतं त्याचं ते काम. त्यामुळं त्यांची इच्छा होती की संतोषचं हे काम पूर्ण केल्यावर मला म्हणजे त्यांना स्वतःला एक सॅटिस्फाय मिळेल की संतोषचं मी काहीतरी पूर्ण केलं. म्हणून त्यांनी जिद्दीने त्या म्हणजे तिथं काम करण्यासाठी भरती होणं हेच गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी ते त्यांची म्हणजे सगळं दुःख बाजूला ठेवून एवढ्या जिद्दीनं केलं की म्हणजे आम्हालासुद्धा सावरताना थोडंसं त्रास होतोय, पण त्यांनी ते कंप्लीट केलं. ह्याच्यात आम्हाला त्यांचं खूप म्हणजे कौतुक आहे आणि निश्चित ते त्यांचं काम पूर्ण करतील यात बिलकुल शंका नाही. सध्याचं काय स्टेटस आहे? म्हणजे ते कुठल्या आता म्हणजे सध्याचं काय चाललंय त्यांचं? सध्या ते SSB टेस्टसाठी गेले. त्यांनी रिटेन कंप्लीट केलेली आहे. मेडिकल राहिलेलं आहे आणि एक महिना ते 1.5 महिन्यामध्ये त्याचं फायनल मेरिट लिस्ट लागेल. पण आम्हाला पूर्ण अंदाज आहे की ते म्हणजे जॉईन होतीलच, कारण त्यांनी तेवढी तयारी केलेली आहे. म्हणजे जे संतोषचे मित्र, फ्रेंड सर्कल्स, ऑफिसर्स, इतर्स होते, त्यांचं सगळ्यांशी त्यांनी बोलून आपल्याला काय काय केलं पाहिजे किंवा काय असेल SSBसाठी याची पूर्ण तयारी करूनच त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. ठीक आहे. त्यांनी कोणत्या कोणत्या परीक्षा दिल्यानंतर ते कोणत्या पोस्टला नेमक्या रुजू होतील ते अजून त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही आहे. फक्त ऑफिसर होण्यासाठी SSB क्लिअर व्हायला लागतं आणि त्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटने त्यांना एज अप्रूव्ह केलं होतं. म्हणजे एज जास्त होतं पण ते गव्हर्नमेंटनं मान्यता दिली होती संतोषमुळे आणि बाकीची तयारीही त्यांना ती पर्सनली करायची होती, तरच त्या सिलेक्ट होणार होत्या आणि त्यांनी ती जिद्दीनं केलेली आहे, करत आहेत आणि ती पूर्ण करतीलच नक्की. याच्यात संतोषची जी कन्या आहे ती आपल्यासोबत आहे. आपण तिच्याशी जरा थोडंसं बोलूया. पप्पांच्या ठिकाणी आता मग मी तिथे गेले भारतासाठी लढण्यासाठी. कसं वाटतंय बा? मला छान वाटतं. मी कधी विचार नव्हता केला की असं होईल, पण माहीत नाही. मम्मीनं प्रॅक्टिस केली. मम्मीने कसं प्रॅक्टिस केलं? मम्मीने खूप प्रॅक्टिस केली. मम्मी जेव्हा मला बाबांची सारखी आठवण यायची, मम्मी आम्हाला पण बाहेर पण घेऊन गेली ते आम्हाला हे काय यासाठी. ते मी आमची खूप काळजी घेतली. आता मम्मी सध्या किती दिवस झालं तुझ्यापासून लांब आहे? मम्मी सध्या मी हॉस्टेलच्या गेल्यानंतर ती माझ्यापेक्षा किती एक
1 महिने लांब होती. त्यानंतर 1 दिवस भेटली, ती मला घ्यायला आलेली आणि त्यानंतर परत ती अजून 10 दिवस लांब आहे माझ्याकडून. आता तुला बरोबर कायम मम्मी नसेल, म्हणजे तिकडे सैन्यामध्ये असेल, तुला आठवण येत राहणार. तुला काय वाटते मला? मला असं काय नाही वाटत, का म्हणून जास्त म्हणजे मी खूप वेळ अशी मम्मीपासून लांब राहिली. मी यांच्याकडे पण 1 महिना राहायला आलेली जेव्हा मी लहान होती. मला जास्त वाटत नाही त्याचं. म्हणजे संतोषनं आधी अगोदर सर्वांचीच त्यानं मानसिकता तयार केली होती ॲक्च्युली, की मी बाहेर बॉर्डरवर असतो, मग की माझ्या फॅमिलीनं कोणतीही काळजी करू नये ह्या दृष्टीनं त्यानं स्वतःलाही तसंच ट्रेनिंग दिलं होतंच. म्हणजे थोडक्यात बाहेर ठेवायचा, एकटं पाठवायचा आणि मुलांनाही त्या पद्धतीचंच त्यानं घडवलं होतं, की 1 महिना 2 महिने कुठेही मुलं असायची, म्हणजे त्यांना ते सवय लागावी की मी लांब असलो तरी तुमचं तुम्ही काम कंटिन्यू चालू ठेवायचं. यासाठी त्यानं ते अगोदरपासून सर्वांनाच मानसिक तयारी केली होती पूर्ण. निश्चितच संतोष महाडिक यांच्या शौर्याचा एक एक पैलू बाहेर पडत असताना त्यांनी आपल्या देशाबरोबर लढताना आपल्या कुटुंबांनाही त्याच पद्धतीनं तयार करण्याचा प्रयत्न केला. असं असताना त्याचा प्रभाव आता त्यांच्या पत्नीवरती दिसून आलेला आहे. त्या आता काही दिवसानंतर आपल्याला देशासाठी लढताना दिसतील. कॅमेरामॅन निशांतसह राहुल तपासे, ABP माझा, सातारा.